Dear student, welcome in this lecture. We are going to see 1.3 lesson number and name of lesson is on wings of courage. Wings म्हणजे पंख, courage म्हणजे धैर्य, धैर्याचे पंख. Only major character is one, name is Arjun Singh, who was Air Force Marshal. एअर फोर्समध्ये ते मार्शल ही मोठी पोस्ट त्यांना मिळालेली होती. स्टोरी सुरू करूया. ॲन आयकॉन ऑफ इंडियाज मिलिटरी हिस्ट्री म्हणजे ते इंडियाच्या मिलिटरी हिस्ट्रीमध्ये खूप सन्माननीय व्यक्ती होते, आयकॉन होते. विल ऑलवेज बी रिमेंबर्ड त्यांची आठवण केली जाईल ॲज अ वॉर हिरो, कारण की ते हिरोसारखे तिथं त्यांनी लढले होते. हू हॅड सक्सेसफुली लेड LED लेड, राईट इट डाऊन. यस, लेड मीन्स नेतृत्व करणे. त्यांनी सक्सेसफुली भारताचं नेतृत्व केलं होतं इंडियन एअरफोर्समध्ये. अ यंग IAF इंडियन एअरफोर्स ड्युरिंग द 1965 इंडो पाक वॉर, जो 1965मध्ये भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं होतं, त्यात त्यांनी भारताचं इंडियन एअरफोर्सचं नेतृत्व केलं होतं. ओके, नेक्स्ट पॅरेग्राफवर लक्ष द्या. यस, द ओनली ऑफिसर टू अटेन, द ओनली ऑफिसर टू अटेन, अटेन मीन्स, राईट इट डाऊन, अटेन मीन्स गेट. एक असे ऑफिसर होते त्यांना गेट म्हणजे मिळाली होती, प्राप्त झाली होती द हायेस्ट पोस्ट. ती कोणती होती? एअर मार्शलची. यस, नेक्स्ट, द एअरफोर्स इक्विव्हॅलेंट, द एअरफोर्स इक्विव्हॅलेंट टू द आर्मीज 5 स्टार फील्ड मार्शल म्हणजे इतकी मोठी पोस्ट त्यांना मिळाली होती की ती एअरफोर्सच्या इक्विव्हॅलेंट, इक्विव्हॅलेंट म्हणजे समान होती टू द आर्मीज 5 स्टार फील्डच्या समान होती मार्शल पोस्ट. सिंग वॉज अ फिअरलेस, हे जे अर्जन सिंग होते फिअरलेस होते, न घाबरणारे होते. अँड एक्सेप्शनल म्हणजे असाधारण होते, एक्स्ट्रा ऑर्डिनरी होते म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी होते, पायलट होते. हू हॅड फ्लोन मोर दॅन 60 डिफरंट टाईप ऑफ एअरक्राफ्ट, त्यांनी 60पेक्षा जास्त प्रकारचे एअरक्राफ्ट म्हणजे विमानं उडवलेले होते. ही प्लेड, नेक्स्ट पॅरेग्राफवर लक्ष ठेवा. यस, ही प्लेड अ मेजर रोल इन ट्रान्सफॉर्मिंग, ट्रान्सफॉर्मिंग म्हणजे रूपांतर केलं होतं, त्याने रूपांतरण केलं होतं. त्यांनी मेजर रोल म्हणजे महत्त्वाचा रोल निभावला होता रूपांतर करण्यासाठी द IAF इंडियन एअरफोर्स इंटू वन ऑफ द मोस्ट पोटेंट एअरफोर्स. ओके, पोटेंट, राईट इट डाऊन, शक्तिशाली आणि प्रभावयुक्त म्हणजे पॉवरफुल आणि इफेक्टिव्ह. पोटेंटचं मिनिंग लिहिलं, ठीक आहे. एअरफोर्स ग्लोबली, ग्लोबली राईट इट डाऊन, जागतिक पातळीवर. अँड द 4th बिगेस्ट इन द वर्ल्ड आणि 4थी जगातली मोठी एअरफोर्स बनवण्यामध्ये त्यांनी महत्त्वाचा रोल प्ले केला होता. हिज कॉन्ट्रीब्युशन टू द एअरफोर्स वॉज इज मोनोमेंटल, मोनोमेंटल राईट इट डाऊन, अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यांचं एअरफोर्समधलं जे कॉन्ट्रीब्युशन होतं, कॉन्ट्रीब्युशन म्हणजे योगदान, ते खूप महत्त्वाचं होतं. टू द लिस्ट, किमान. द IAF ग्रू, ग्रू म्हणजे विकास झाला, विथ हिम त्यांच्यासोबत इंडियन एअरफोर्सचा विकास झाला. ही वॉज द इपिटोमे, इपिटोमे म्हणजे तंतोतंत उदाहरण होतं ऑफ मिलिटरी लिडरशिपचं. इन क्लासिकल सेन्स, क्लासिकल म्हणजे प्रतिष्ठित, सेन्स म्हणजे अर्थ, म्हणजे प्रतिष्ठित अर्थाने. अँड इट इज म्हणजे त्यांनी खूप छान प्रकारे त्यांनी इपिटोमे म्हणजे तंतोतंत उदाहरण दिलं आपल्याला मिलिटरी लिडरशिपचं. देअरफॉर म्हणून, नॉट सरप्रायझिंग, सरप्रायझिंग म्हणजे आश्चर्यकारक नाही आहे, दॅट ही वॉज अ ऑनर विथ द रँक ऑफ एअरफोर्स मार्शल, एअरफोर्समध्ये त्यांना मार्शल ही पदवी मिळाली होती. हे ऐकून आपल्याला आश्चर्याने वाटलं पाहिजे. फॉर्मर म्हणजे पूर्व, व्हाईस चीफ होते ते ऑफ IAF म्हणजे इंडियन एअरफोर्सचे. कपिल काक सेड, कपिल काक जे होते त्यांनी ते सांगितलेलं आहे ही लाईन. नेक्स्ट लाईनवर जाऊया. हा पूर्ण पॅरेग्राफवर तुम्ही लक्ष ठेवा. सिंग वॉज ऑनर
विथ द रँक ऑफ मार्शल. त्यांना ऑनर म्हणजे पदवी दिली गेली विथ द रँक ऑफ मार्शलची ऑन द रिपब्लिक डे. बघा, रिपब्लिक डे जेव्हा येतो तेव्हा त्यांना एअर मार्शलची पदवी दिली गेली इन 2002मध्ये. ठीक आहे, केव्हा? 2002मध्ये. 2002मध्ये त्यांना ही पदवी मिळालेली होती. आणखी कोणत्या 2 जणांना मिळाली ते बघूया. सॅम हॉर्मुंजी फ्रॅमजी जमशेदजी मॅनेकशॉ यांना मिळाली आहे एक. अँड के.एम. कॅरिप्पा वेअर द ओनली 2 आर्मी जनरल्स ऑनर विथ द रँक ऑफ द फील्ड मार्शल. बघा, फक्त या 2 जणांनाच मिळाली आणि आपल्या अर्जन सिंग यांना मिळालेली कोणती? एअर मार्शल पदवी इंडियन एअरफोर्समध्ये. नेक्स्ट पॅरेग्राफवर लक्ष तुम्ही द्याल. येस, ओके. नोन ॲज द मॅन ऑफ अ फ्यू वर्ड्स. खूप कमी बोलायचे ते, ओळखले जातात कमी बोलण्यामध्ये. सिंग वॉज नॉट ओनली अ फिअरलेस पायलट. ते फक्त फिअरलेस पायलट नव्हते, बट ऑल्सो हॅड प्रोफाऊंड नॉलेज अबाउट एअर पॉवर. पण त्यांना प्रोफाऊंड म्हणजे सखोल ज्ञान होतं. कशाचं? अबाउट एअर पॉवरबद्दल. अँड अप्लाइड इट इन अ वाईड स्पेक्ट्रम ऑफ एरियाज. वाईड म्हणजे दूरवर, राईट इट डाऊन. स्पेक्ट्रम म्हणजे पोचणे, रेंज ऑफ एरियाज. बघा, त्यांना सखोल ज्ञान होतं कशाबद्दलचं? एअर पॉवरबद्दलचं. त्याचबरोबर वाईड स्पेक्ट्रम म्हणजे दूरवर पोचणाऱ्या एरियापर्यंतचं त्यांना नॉलेज होतं. सिंग हॅड ॲसिड्युअसली म्हणजे वर्किंग हार्ड, खूपच कठीण कामं करत होते ते, वर्किंग हार्ड करत होते. अँड शोईंग केअरफुली अटेन्शन टू एव्हरी डिटेल. आणि ते प्रत्येक डिटेलला अटेन्शन देत होते, म्हणजे व्यवस्थित काम करत होते आणि वर्किंग हार्ड काम करायचे ते. लेड, बघा मी तुम्हाला सांगितलं लेड म्हणजे काय? नेतृत्व करणे. लेड द IAF इंडियन एअरफोर्स ड्युरिंग द 1965. समजलं? त्यांनी नेतृत्व केलं इंडियन एअरफोर्सचं 1965 वॉरमध्ये. अँड त्यांनी डिनाईड म्हणजे नाकारलं. सक्सेस टू पाकिस्तानी एअरफोर्स. त्यांनी पाकिस्तानी एअरफोर्सला नाकारलं. काय नाकारलं? सक्सेस म्हणजे त्यांना हरवलं. दो असे असले तरी इट वॉज अ बेटर इक्विप्ड विथ अमेरिकन सपोर्ट. आणि त्याला काय होतं? चांगल्या प्रकारे इक्विप्ड विथ अमेरिकन सपोर्ट होता. हिज मोस्ट आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन. आउटस्टँडिंग म्हणजे नेत्रदीपक कॉन्ट्रीब्युशन वॉज ड्युरिंग दॅट वॉर. आणि त्यांनी आउटस्टँडिंग म्हणजे नेत्रदीपक म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं योगदान दिलं त्या वॉरमध्ये. सेड काक म्हणाले. परत तुम्हाला पुढच्या पॅसेजवरती लक्ष द्यायचं आहे. यस. कमांडिंग हिज रोल इन द वॉर. त्याच्या रोलची स्तुती करताना, कमांडिंग म्हणजे प्रशंसा करताना त्याच्या रोलची, ज्यांनी अर्जन सिंग यांच्या रोलची. YB चव्हाण काय म्हणतायत? देन डिफेन्स मिनिस्टर हॅड रिटर्न. जे YB चव्हाण डिफेन्स मिनिस्टर होते त्यांनी लिहिलेलं आहे, एअर मार्शल अर्जन सिंग इज अ ज्वेल म्हणजे अत्यंत महत्त्वाचा, दागिनासारखा, डायमंड. एअर मार्शल अर्जन सिंग इज अ ज्वेल ऑफ अ पर्सन. ते अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती होते, हिरासारखे. क्वाईट इफिशियंट म्हणजे कर्तृत्ववान होते, पूर्णतः कर्तृत्ववान होते. अँड फर्म म्हणजे कणखर, स्ट्रॉंग होते. नेक्स्ट, अनएक्साइटेबल. आणि ते ना जास्त जोशमध्ये यायचे नाही. बट अ व्हेरी एबल लीडर. पण ते खूप महत्त्वाचे कार्यक्षम लीडर होते. इथपर्यंत बघितलं. चला नेक्स्ट बघूया. यस, ह्या पॅरेग्राफवर लक्ष द्या. लास्ट पॅरेग्राफ. इन 1944 द मार्शल हॅड लीड अ स्क्वॉड्रॉन. लीड म्हणजे नेतृत्व केलं त्यांनी 1944 जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं तेव्हाची गोष्ट आहे. नेतृत्व केलं अ स्क्वॉड्रॉन म्हणजे लिहून घ्या 14 to 24 ग्रुप ऑफ एअरक्राफ्ट. म्हणजे 14 पासून 24 पर्यंत एअरक्राफ्ट म्हणजे विमानांचा हा ग्रुप असतो, त्याचे ते लीडर होते. त्याचं नेतृत्व केलं अगेन्स्ट द जापनीसांच्या विरुद्ध,
भारत स्वातंत्र्य होण्याच्या पहिले. ड्युरिंग द अराकन, अराकन हे नाव होतं म्यानमारमधलं एका ठिकाणाचं, अराकनला त्यांनी जॅपनीज लोकांच्या विरुद्ध कॅम्पेनमध्ये, कॅम्पेन म्हणजे अभियानामध्ये, ठीक आहे. 1944मध्ये स्क्वॉड्रॉन म्हणजे 14 ते 24 विमानांचा जो ग्रुप होता त्याचे ते लीडर म्हणून त्यांनी नेतृत्व केलं होतं. बघा, फ्लाईंग क्लोज एअर सपोर्ट मिशन, मिशन म्हणजे त्यांनी केलं ड्युरिंग द क्रुशियल एम्फाल कॅम्पेन. आता कोणतं होतं कॅम्पेन त्यांनी केलं ते पण केलेलं आहे, स्क्वॉड्रॉन अगेन्स्ट जॅपनीजच्या विरुद्ध. सेकंड त्यांनी काय बघितलं, क्रुशियल म्हणजे महत्त्वाचं, त्यांनी कॅम्पेन केलं आहे इम्फाल कॅम्पेन, ठीक आहे. इम्फाल कुठे आलं, मणिपूर जवळची कॅपिटल इम्फाल. कॅम्पेन अभियान केलं. अँड लेटर असिस्टेड म्हणजे सहाय्य, लिहून घ्या, असिस्टेड म्हणजे सहाय्य केलं. द ॲडव्हान्स ऑफ द अलाइन म्हणजे काय, इंग्लंड, फ्रान्स, रशिया मिळून हे एकत्र आलेले होते. कुठे, भारत स्वातंत्र्य होण्याच्या पहिले एकमेकांच्या विरुद्ध वॉर करायला, ठीक आहे. अलाइड म्हणजे काय, इंग्लंड, फ्रान्स, रशिया एकत्र येऊन. फोर्सेस टू द यंगून, यंगून काय आहे, फॉर्मली रंगून. पहिले फॉर्मली म्हणजे काय, त्याचं पहिले नाव काय होतं, रंगून होतं तिथं. फर्स्ट पॅरेग्राफवर लक्ष देऊया, पेज नंबर 16. ओके, फर्स्ट पॅरेग्राफवर सर्वांचं लक्ष राहील. ओके. इन रेकग्निशन राईट इट डाऊन वर्ड. रेकग्निशन म्हणजे ओळखणे. ऑफ हिज फीट म्हणजे स्किल, त्यांचं स्किल ओळखलं. कोणती, इंडियन एअरफोर्सने. ही वॉज अवॉर्डेड द डिस्टिंग्विश फ्लाइंग क्रॉस म्हणजे DFC, ही त्यांना पदवी मिळाली ऑन द स्पॉट, त्या स्पॉटवरती जिथं ते होते. बाय द सुप्रीम अलाइड कमांडर ऑफ द साऊथ ईस्ट एशिया. सुप्रीम अलाइड कमांडर ते बनले ऑफ साऊथ ईस्ट एशियाचे. ओके. नेक्स्ट लाईन, द फर्स्ट इंडियन पायलट असे बनले टू हॅव रिसीव इट. त्यांनी असे पहिले इंडियन पायलट बनले, त्यांना ती पदवी मिळाली. कोणती, DFC. सिंग वॉज सिलेक्टेड फॉर द एम्पायर पायलट ट्रेनिंग कोर्सला त्यांचं सिलेक्शन झालं. कोणतं, एम्पायर पायलट ट्रेनिंग कोर्सला त्यांचं सिलेक्शन झालं ॲट रॉयल एअरफोर्सला, ठीक आहे. क्राउनवेल इट इज अ सिटी ऑफ इंग्लंड. क्राउनवेलला, कारण तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. तुम्ही लक्षात घ्या, इथं बघा, भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं तेव्हाची गोष्ट आहे ती. 1938 वेन ही वॉज 19 इयर्स ओल्ड. तेव्हा ते किती होते, 19 वर्षाचे होते. ही वॉज 19 इयर ओल्ड. ही रिटायर्ड फ्रॉम सर्व्हिस इन 1969. इथं दिलेलं आहे. नेक्स्ट पॅरेग्राफवर लक्ष द्या सर्वांनी. यस, सिंग वॉज बॉर्न ऑन एप्रिल 15, 1999. 1919ला त्यांचा जन्म झाला, यावर्षी 15 एप्रिलला, ठीक आहे. इन लयलपूर, कुठे झाला, इन लयलपूरला. नाव फैसलाबाद, पाकिस्तान. त्याला आता पाकिस्तानचं फैसलाबाद हे शहर आहे. का, कारण की ही गोष्ट आहे जेव्हा भारत होता, पाकिस्तान नव्हता, ठीक आहे. नेक्स्ट, अँड कम्प्लिटेड हिज एज्युकेशन ॲट मॉन्टेगोमेरी. इथं त्यांनी एज्युकेशन केलं. त्याला आता नाव म्हणतात साहिवाल, पाकिस्तान. ते आता साहिवाल, पाकिस्तानमध्ये. ओके. हिज फर्स्ट असाइनमेंट म्हणजे काय, बघा हा डिफिकल्ट वर्ड, असाइनमेंट. येस, हिज फर्स्ट वर्क म्हणजे त्याचं असाइनमेंट म्हणजे वर्क. ओके. ऑन बिईंग कमिशन म्हणजे ऑन बिईंग कमिशन त्यांना केलं गेलं वॉज टू फ्लाय वेस्टलँड वापिटी. या इथं त्यांना अपॉइंट केलं गेलं. बाय प्लेन्स इन द नॉर्थ वेस्टर्न फ्रॉन्टियर प्रॉव्हिन्स. फ्रॉन्टियर म्हणजे बघा हा वर्ड आहे, फ्रॉन्टियर म्हणजे सीमावर्ती, आणि प्रोव्हिन्स म्हणजे काय, लिहून घ्या, राईट इट डाऊन. फ्रॉन्टियर म्हणजे सीमावर्ती, प्रोव्हिन्स म्हणजे इलाका म्हणजे सीमावर्ती भागामध्ये त्यांना अपॉइंट केलं ॲज अ मेंबर ऑफ द नंबर 1 RIAF स्क्वॉड्रॉन म्हणजे तुम्हाला सांगितलं काय, यस, 24
म्हणजे 14 ते 24 जो विमानांचा ग्रुप असतो त्याचे ते लीडर बनले होते. ठीक आहे. नेक्स्ट पॅरेग्राफवर लक्ष द्या. हां, आफ्टर अ ब्रीफ स्टिंट. आता ब्रीफ स्टिंट म्हणजे काय? थोड्याशा कामानंतर. आफ्टर अ ब्रीफ स्टिंट विथ द न्यूली फॉर्म नंबर 2 RIAF स्क्वॉड्रॉन. म्हणजे नवीनच 2 नंबरचं जे त्यांनी नवीन विमान आलं होतं एअरक्राफ्ट, त्यात सुद्धा त्यांनी मास्टरी हासिल केली. वेअर द मार्शल फ्ल्यू अगेन्स्ट द ट्रायबल फोर्सेस. ते ट्रायबल फोर्सेसच्या विरुद्ध लढले. ही लेटर मूव्ह बॅक टू नंबर 1 स्क्वॉड्रॉन. परत नंबर 1च्या स्क्वॉड्रॉनकडे ते वळले ॲज अ फ्लाईंग ऑफिसर टू द हॉकर हॅरिकॅने. हॉकर हॅरिकॅने प्लेनचं नाव आहे. ठीक आहे. हॉकर हॅरिकॅने हे प्लेनचं नाव आहे. ही वॉज अ प्रमोटेड टू द रँक ऑफ स्क्वॉड्रॉन लीडर इन 1944. बघा, त्यांना रँक कोणती मिळाली? स्क्वॉड्रॉन लीडर इन 1944ला. इथपर्यंत बघितलं? व्हेरी गुड. हा, चला नेक्स्ट पॅरेग्राफवर लक्ष द्या. हां, फॉर हिज रोल इन सक्सेसफुल लीडिंग. त्यांचा जो रोल होता त्यांनी सक्सेसफुल लीड केलं द स्क्वॉड्रॉन. स्क्वॉड्रॉनचं मिनिंग परत तुम्हाला सांगायची गरज नाही. 14 ते 24 विमानांचा समूह. स्क्वॉड्रॉन इन कॉम्बॅट. कॉम्बॅटचं मिनिंग लिहून घ्या. बघा, अशी वर्ड आहे कॉम्बॅट. कॉम्बॅट मतलब क्या? फाईट, लढाई. ओके, राईट इट डाऊन. व्हेरी गुड. ही वॉज अवॉर्डेड द डिस्टिंग्विश फ्लाईंग क्रॉस. त्यांना परत एक अवॉर्ड मिळाला, त्याचं नाव होतं DFC. काय होतं? डिस्टिंग्विश फ्लाईंग क्रॉस इन 1944. त्यांना 1944ला परत तो अवॉर्ड मिळाला, त्याचं नाव होतं डिस्टिंग्विश फ्लाईंग क्रॉस. ऑन ऑगस्ट 15 ऑगस्टला 1947ला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा. ही रिसीव द युनिक ऑनर. त्यांना कसा मिळाला? युनिक ऑनर. कोणाला मिळाला? युनिक. ऑन द लिडिंग अ फ्लाय पास्ट. फ्लाय पास्ट म्हणजे काय? फ्लाईंग ऑफ द एअरक्राफ्ट पासिंग ओव्हर द प्लेस ऑफ ओव्हर 100 IAF इंडियन एअरफोर्स एअरक्राफ्ट ओव्हर द रेड फोर्ट इन दिल्ली. बघा, 15 ऑगस्टला बरेच विमानं आपल्याला उडताना दिसतात. कुठे? आकाशामध्ये. तेव्हा यांनी त्याचं नेतृत्व केलेलं होतं. ठीक आहे. किती? 100 एअरफोर्स एअरक्राफ्टचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. चला नेक्स्ट पॅरेग्राफला जाऊया. आफ्टर हिज प्रमोशन टू द रँक ऑफ विंग कमांडर. नंतर त्यांचं विंग कमांडरला प्रमोशन झालं. ही अटेंडेड द रॉयल कॉलेज ॲट UK. त्यांनी पुढे अटेंड केलं म्हणजे कॉलेजला ते उपस्थित राहिले UKला. ठीक आहे. इमिजिएटली आफ्टर इंडियन इंडिपेंडन्स. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लगेच ते UKला गेले आणि त्यांनी तिथं कॉलेज अटेंड केलं. ओके. नेक्स्ट लाईन. सर्वांचं लक्ष लाईन्सवर राहील इथं. ओके. ही कमांडेड अंबाला इन द रँक ऑफ अ ग्रुप कॅप्टन. त्यांना कमांडेड म्हणजे बढती मिळाली. कमांडेड म्हणजे बढती मिळाली. अंबालाला इन द रँक ऑफ ग्रुप कॅप्टन. ते ग्रुप कॅप्टन झाले इन 1949ला. केव्हा? इन 1949ला. ही वॉज अ प्रमोटेड टू द रँक ऑफ द एअर कमांडोर. त्यांना ही वॉज अ प्रमोटेड. त्यांना बढती मिळाली टू द रँक ऑफ द एअर कमांडोर. कमांडोर म्हणजे कॅप्टनच्या वरची पोस्ट. ओके. कमांडोर म्हणजे कॅप्टनच्या वरची पोस्ट. अँड टूक ओव्हर ॲज एअर ऑफिसर कमांडिंग AOC. ही पण त्यांना पोस्ट मिळाली ऑफ ॲन ऑपरेशनल. ऑपरेशनलचं मिनिंग राईट इट डाऊन. कार्यरत. कमांड म्हणजे लिहून घ्या, राईट इट डाऊन. अधिकार मिळाले. ठीक आहे. विच लेटर केम टू बी नोन ॲज अ वेस्टर्न एअर कमांड. त्यानंतर काय झालं? टू बी नोन. त्यांची प्रसिद्धी झाली ॲज अ वेस्टर्न एअर कमांडला. ओके. नेक्स्ट पॅरेग्राफ. सिंग हॅड द डिस्टिंक्शन म्हणजे काय? विशिष्ट होते ऑफ हॅव्हिंग द लॉंगेस्ट टेन्युअर. टेन्युअर हा शब्द लिहून घ्या. टेन्युअर म्हणजे काय? यस, टेन्युअर म्हणजे कार्यकाळ. कार्यकाळ त्यांनी केला होता ॲज AOC ऑफ ॲन ऑपरेशनल बेसला. ऑपरेशनल म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, कार्यरत असलेल्या बेसपासून. इनिशियली फ्रॉम 1949 टू 1952 अँड दॅन अगेन फ्रॉम 1957 टू 1961.
त्यांनी काय होते ते AOC होते. एवढा कार्यकाळ, टेन्युअर म्हणजे कार्यकाळ, ठीक आहे, ते AOC या पोस्टवर राहिले. आफ्टर हिज प्रमोशन, ही लाईनवर लक्ष द्या. आफ्टर हिज प्रमोशन काय झालं बघूया. आफ्टर हिज प्रमोशन टू द रँक ऑफ एअर व्हाईस मार्शल, त्यांना ही कोणती रँक मिळाली? एअर व्हाईस मार्शलची रँक मिळाली. बघा किती मोठी रँक आहे, मार्शलची रँक मिळाली. ही वॉज अपॉइंटेड ॲज अ AOC इन हेड. AOC इन सी म्हणजे हेड. AOC ह्या मोठ्या पोस्टचे बी ते हेड झाले. ऑफ अँड ऑपरेशनल कमांड. ऑपरेशनल कमांड म्हणजे तुम्हाला मी जर सांगितलं कार्यरत असलेल्या कमांडला त्यांना ही एवढी मोठी पोस्ट मिळाली. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट, टुवर्ड्स द एंड ऑफ द 1962 वॉर, जेव्हा एंड झाला की कोणाचा, या इथं पॅसेजवरती लक्ष ठेवा. 1962चा जो वॉर होता त्याचा जेव्हा एंड होणार होता, ही वॉज अपॉइंटेड ॲज अ डेप्युटी चीफ ऑफ द एअर स्टाफ. त्यांना हे बघा, ही बघा डेप्युटी अपॉइंट केलं गेलं, डेप्युटी चीफ ऑफ एअर स्टाफचं, अँड बिकेम द व्हाईस चीफ ऑफ द एअर स्टाफ इन 1963. बघा 1963मध्ये ते काय झाले, बिकेम द व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफचे झाले. ही वॉज द ओव्हरऑलचं मिनिंग लिहून घ्या, संपूर्णता. येस, संपूर्णता कमांडर ऑफ द जॉईंट एअर ट्रेनिंग एक्सरसाइजचे ते पूर्णतः कमांडर झाले. खूप मोठी पोस्ट आहे आणि त्याचं नाव होतं शिक्षा. ती ट्रेनिंग एक्सरसाइजचं नाव होतं शिक्षा. हेल्ड बिटवीन IAF, RAF, रॉयल एअर फोर्स, इंडियन एअर फोर्स अँड रॉयल एअर फोर्स, अँड RAAF, रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्स. बघा इतक्यामध्ये त्यांनी पदव्या त्यांना मिळालेल्या आहेत, त्यांनी हासिल केलेल्या आहेत. नेक्स्ट, नाव वी आर गोइंग टू सी नेक्स्ट पॅरेग्राफ. ओके, नेक्स्ट पॅरेग्राफ बघूया. ऑन ऑगस्ट 1, आता ऑन ऑगस्ट 1ला काय झालं, 1964ला इन द रँक ऑफ एअर मार्शल त्यांना मिळाली. 1964ला. ओके, द मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जन सिंग टूक ओव्हर रुईन. रुईन म्हणजे पूर्ण कंट्रोल मिळाला त्यांना. कोणत्या? एअर फोर्स एअर मार्शल अर्जन सिंगला टूक ओव्हर म्हणजे पूर्णतः टेक ओव्हर कंट्रोल. त्यांना पूर्ण कंट्रोल मिळाला रँक ऑफ द एअर मार्शलचा. बघा किती, 1964ला. ॲट द टाईम व्हेन इट वॉज स्टील रिबिल्डिंग इटसेल्फ. रिबिल्डिंग, राईट इट डाऊन. रिबिल्डिंगचा अर्थ लिहून घ्या, राईट इट डाऊन. यस, रिबिल्डिंग म्हणजे पूर्णतः बांधणी झाली. केव्हा? इटसेल्फ. अँड वॉज गिअरिंग अप. गिअरिंग अप म्हणजे काय? टू मीट अ न्यू चॅलेंजेस. गिअरिंग अप म्हणजे गेटिंग रेडी. ते गेटिंग रेडी झाले न्यू चॅलेंजेससाठी. गिअरिंग अप म्हणजे काय? गेटिंग रेडी न्यू चॅलेंजेससाठी. ओके बेटा. नेक्स्ट, या पॅरेग्राफवर लक्ष ठेवा. सिंग वॉज द फर्स्ट एअर चीफ मार्शल. आताचे सिंग वॉज द फर्स्ट एअर चीफ टू कीप हिज फ्लाईंग करन्सी. फ्लाईंग करन्सी म्हणजे अप टू डेट स्किल ठेवलं त्यांनी, अँड एक्सपिरियन्स ऑफ फ्लाईंग म्हणजे अप टू द डेट ठेवलं. मग त्यांना व्यवस्थित नॉलेज पण घेत राहिले, दररोज ते नॉलेज घेत राहिले. आणि नेक्स्ट काय म्हटलं, एक्सपिरियन्स ऑफ एअरक्राफ्ट फ्लाईंग, त्यांना तो एक्सपिरियन्स पण होता. राईट. नेक्स्ट वर्ड इज दॅट. नाव वी आर सीइंग दॅट some deeply information about the Air Chief Marshal Arjan Singh. So ready for the next line. He was the first air chief to keep having flying currency till his CAS rank. त्यांच्या CS रँकपर्यंत. हॅव्हिंग फ्लोन ओव्हर 60 डिफरंट टाईप ऑफ एअरक्राफ्ट. त्यांनी 60पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे एअरक्राफ्ट उडवलेले आहेत. फ्रॉम प्री वर्ल्ड वॉर 2. प्री म्हणजे, यस, राईट इट डाऊन, प्री वर्ल्ड वॉर 2. लाईनवर लक्ष ठेवा. प्री म्हणजे पहिले, वर्ल्ड वॉर 2च्या पहिले. एरा म्हणजे टाईम. बायप्लेन टू द मोर कॉन्टेम्पररी म्हणजे प्रेझेंट टाईमचे. जॅन्ट नावाचं त्यांनी एरोप्लेनचं नाव आहे, गॅन्ट ह्या नावाचं एरोप्लेन उडवलं. आणि त्यानंतर काय म्हटलं त्यांनी, वॅम्पायर हे पण एरोप्लेन त्यांनी उडवलेलं आहे. ही हॅज ऑल्सो फ्लोन
इन ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, त्यांनी एअरक्राफ्ट पण उडवले. कोणते? प्री वर्ल्डचे त्यांनी हे पण एअरक्राफ्ट उडवलेले आहेत, पहिल्या जमान्याचे पण, आणि वॅम्पायर नावाचे आताचे पण त्यांनी विमानं उडवलेले आहेत. ही हॅज ऑल्सो फ्लोन एअरक्राफ्ट लाईक द सुपर कॉन्स्टेलेशन्स. कॉन्स्टेलेशन, राईट इट डाऊन. कॉन्स्टेलेशन हे पण सुपर कॉन्स्टेलेशन्स म्हणजे हे पण नाव आहे एअरक्राफ्टचं, राईट. एअरक्राफ्टचं ते पण नाव आहे. नेक्स्ट पॅरेग्राफवरती लक्ष ठेवा. इन 1965, 1965ला काय झालं? वेन पाकिस्तानी लॉन्च इट्स ऑपरेशन. पाकिस्तानांनी काय केलं? त्यांचं ऑपरेशन लॉन्च केलं. त्याचं नाव होतं ग्रँड स्लॅम. हे नावाचं त्यांनी ऑपरेशन लॉन्च केलं. तेव्हा काय झालं बघूया. विथ ॲन आर्मर्ड, राईट इट डाऊन वर्ड. आर्मर्ड म्हणजे मिलिटरीचे वाहन होते. थर्स्ट, ते घुसले. थर्स्ट म्हणजे घुसणे. ते घुसले टार्गेटेड, जिथं टार्गेट होतं आक्रमण करायचं तिथं ते आर्मर्ड म्हणजे काय झालं? मिलिटरीचे वाहन तिथं घुसले. ठीक आहे. ॲट द व्हायटल टाउन ऑफ अखनूर. व्हायटल टाउन ऑफ अखनूर म्हणजे काय? व्हायटल म्हणजे, राईट इट डाऊन, व्हायटल म्हणजे महत्त्वाचे. टाउन ऑफ अखनूर, अखनूर शहराचे जे टाउन होते, शहर, तिथं ते घुसले. आता सिंगने काय केलं बघूया. सिंग लेड IAF थ्रू द वॉर विथ करेज. त्यांनी इंडियन एअरफोर्समध्ये काय केलं? जे वॉर त्यांनी लढले ते एकदम धैर्याने, करेजने लढले. डिटर्मिनेशन म्हणजे काय? निश्चयाने लढले. यस, राईट इट डाऊन दिस वर्ड. डिटर्मिनेशन म्हणजे निश्चयाने. अँड द प्रोफेशनल स्किल. या तिघही गोष्टींनी त्यांनी वॉर लढले. ही इन्स्पायर्ड इंडियन एअरफोर्स टू विक्ट्री. विक्ट्री म्हणजे विजय. डिस्पाईट, राईट इट डाऊन, न जुमानता. डिस्पाईट म्हणजे न जुमानता. द कॉन्स्ट्रेंट म्हणजे मर्यादा. त्यांनी मर्यादाला न जुमानता इम्पोज केलं. इम्पोज मीन्स लादली होती त्यांच्यावरती मर्यादा, पण त्यांनी त्याला न जुमानता ऑन द फुल स्केल यूज, त्यांनी पूर्णपणे स्केल यूज केलं इंडियन एअरफोर्सचं कॉम्बॅट पॉवर. कॉम्बॅट म्हणजे लढाईची त्यांनी पॉवर पूर्णपणे यूज केली. त्यांच्यावरती मर्यादा होत्या तरी त्यांनी ती पूर्णतः पॉवर यूज केलेली आहे, असं आपण बघितलं. नेक्स्ट पॅरेग्राफवरती लक्ष ठेवा. येस, सिंग वॉज अवॉर्डेड पद्मविभूषण. बघा, पद्मविभूषण नावाचा एक मोठा त्यांना अवॉर्ड मिळाला होता. कोणता? पद्मविभूषण नावाचा त्यांना अवॉर्ड पण मिळालेला आहे. नेक्स्ट, फॉर हिज ॲस्ट्यूट म्हणजे शार्प आणि बुद्धिमानासाठी. ते शार्प आणि बुद्धिमान होते ना, त्यासाठी कोणता त्यांना अवॉर्ड मिळाला आहे? ॲस्ट्यूट. येस, शार्प आणि इंटेलिजंट. इंटेलिजन्स म्हणजे यस, त्यांच्या बुद्धिमानी जी होती त्यासाठी त्यांना तो अवॉर्ड मिळालेला आहे. कोणता अवॉर्ड मिळाला आहे? पद्मविभूषण. आय थिंक बऱ्याच मुलांना ते माहीत पण असेल. आणि नेक्स्ट काय आहे? लिडरशिपसाठी ऑफ द एअरफोर्स ड्युरिंग द वॉर. त्यांना एअरफोर्समधल्या जे त्यांनी लिडरशिप केली त्यासाठी त्यांना तो अवॉर्ड मिळाला होता. सबसिक्वेंटली, त्यानंतर, सबसिक्वेंटली, राईट इट डाऊन दिस वर्ड. सबसिक्वेंटली, त्यानंतर, इन द रिकग्निशन म्हणजे ओळख, ऑफ द एअरफोर्स कॉन्ट्रीब्युशन ड्युरिंग द वॉर. त्यांना त्यानंतर ओळख मिळाली. कोणती? की त्यांनी एअरफोर्समध्ये जे कॉन्ट्रीब्युशन केलं होतं ड्युरिंग द वॉर. त्यामुळे काय झालं बघा, इन द रँक ऑफ CAS त्यांना मिळाली. वॉज अपग्रेडेड, त्याच्या पुढची रँक त्यांना मिळाली CAS. अर्जन सिंग बिकेम द फर्स्ट एअर चीफ मार्शल, आणि ते फर्स्ट एअर चीफ मार्शल बनले ऑफ द इंडियन एअरफोर्सचे. बरोबर. ही रिमेन अ फ्लायर टू द एंड, आणि ते शेवटपर्यंत रिमेन म्हणजे राहिले, फ्लायर राहिले, टू द एंड ऑफ हिज टेन्युअर, त्यांचे टेन्युअर म्हणजे कार्यकाळापर्यंत, इन IAF इंडियन एअरफोर्सच्या काळापर्यंत ते शेवटपर्यंत फ्लायर राहिले. व्हिजिटिंग फॉरवर्ड बेसेस. फॉरवर्ड म्हणजे त्यांनी सुरक्षितपणे, सेक्युअर, फॉरवर्ड म्हणजे पुढील, ऑपरेटिंग मिलिटरी पोझिशन, त्यांनी पूर्णपणे मिलिटरीची ती जी पोझिशन होती ती ऑपरेट करत ते राहिले. फॉरवर्ड बेसेस म्हणजे. अँड युनिट्स अँड फ्लाईंग विथ द स्क्वॉड्रॉन, आणि फ्लाईंग करत राहिले स्क्वॉड्रॉनसोबत, जे विमानांचा तो गट होता त्याच्यात. ही रिटायर्ड इन ऑगस्ट 1969. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. केव्हा रिटायर झाले? 1969. देअर अपॉन म्हणजे त्याविषयी, राईट इट डाऊन, देअर अपॉन म्हणजे त्याविषयी, ॲक्सेप्टिंग द अम्बॅसेडरशिप
टू द स्वित्झर्लंड. अम्बॅसेडरशिप, राईट इट डाऊन. अम्बॅसेडरशिप म्हणजे राजदूत. व्हेरी गुड. टू द स्वित्झर्लंड, त्यांना ते राजदूत पद मिळालं. ही वॉज लेफ्टनंट गव्हर्नर ऑफ दिल्ली. लेफ्टनंट म्हणजे एक मोठी पोस्ट आहे मिलिटरीमधली, तर ते लेफ्टनंट गव्हर्नर ऑफ दिल्लीचे बनले फ्रॉम डिसेंबर 1989 टू डिसेंबर 1990. 1990पर्यंत, 1990. ओके, ते लेफ्टनंट गव्हर्नर बनले. इथपर्यंत आपण बघितलं. येस. लास्ट पॅरेग्राफवरती लक्ष ठेवा. लास्ट पॅरेग्राफ वी आर गोइंग टू सी राईट नाव. हॅव्हिंग बीन अ सोर्स ऑफ इन्स्पिरेशन, ते सर्वांसाठी सोर्स ऑफ इन्स्पिरेशन होते. टू ऑल. आता ते कोण होते? टू ऑल द पर्सोनेल म्हणजे ऑल मिलिटरी मॅन ऑफ ग्रुप. त्या मिलिटरी मॅनचा लोकांचा जो ग्रुप होता त्यांच्यासाठी ते इन्स्पिरेशन बनले होते. ऑफ आर्म फोर्स, जे आर्म फोर्समधले ते लोक होते त्यांच्यासाठी ते इन्स्पिरेशन बनलेले होते. थ्रू द इयर्स, बऱ्याच वर्षांपासून ते त्यांचे आयकॉन बनलेले होते. समजून घ्या. द गव्हर्नमेंट कॉन्फर म्हणजे प्रदान केले. कॉन्फर, राईट इट डाऊन दिस वर्ड. कॉन्फर म्हणजे प्रदान केले. द रँक ऑफ मार्शल, त्यांना रँक कोणती केली? मार्शलची रँक प्रदान केली ऑफ द एअरफोर्समध्ये. अपॉन अर्जन्सिंग इन जानेवारी 2002. 2002मध्ये त्यांना ती रँक मिळाली. कोणती रँक मिळाली? मार्शल. सगळ्यात मोठी पदवी आहे मिलिटरीची, ती मिळाली. मेकिंग हिज द फर्स्ट अँड ऑनली 5 स्टार रँक. त्यांना 5 स्टार रँक मिळाली ऑफिसर विथ द इंडियन एअरफोर्स. ठीक आहे, 5 स्टारची रँक त्यांना जानेवारी 2002ला मिळाली, जी खूप मोठी रँक असते. थँक्यू व्हेरी मच. यू हॅव लिसन दिस लेक्चर व्हेरी वेल and write it down difficult word, because this type of difficult word will be helpful for you in the examination as well as understanding of this lesson very well. Thank you.